हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पहा मुलांनो, आपण NMMS असणारी जी एक्झाम आहे त्या एक्झामची सिरीज सुरू केली आहे. आज सध्या आपण मॅथमॅटिक्स म्हणजे गणित या विषयाचा अभ्यास करत आहोत. आपण गणित यावर बरेच लेक्चर घेणार आहोत. बुद्धिमत्तेचाही त्या ठिकाणी आपण लेक्चर घेणार आहोत आणि इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र ह्या विषयाचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण आज आपण सुरू करतोय गणिताचं पहिलं प्रकरण. प्रकरण आहे पहिलं, पण पहिल्या प्रकरणामध्ये ह्याच्या अगोदर आपलं एक लेक्चर झालंय आणि आपल्याला 2 नंबरचं लेक्चर आपण सुरू करतोय. पहा, खरोखर अतिशय महत्त्वाची असणारी ही सिरीज तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा होणार आहे. आणि पहा की तुम्ही फक्त अभ्यास करत राहा. सुरुवातीला आपण 2 लेक्चरमध्ये कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरचे एकेका प्रकरणावर जवळपास 50 MCQ प्रश्न आपण घेणार आहोत. तर पहा, आपण सुरू करतोय लेक्चर क्रमांक 2. पहा, आता आपल्याला आज पाहायचंय परिमेय संख्येचे दशांश रूप. परिमेय संख्येचं दशांश रूप. कोणती परिमेय संख्या आपण पाहिलं होतं P/Q या स्वरूपात लिहितो. कोणत्या स्वरूपात? P/Q या स्वरूपात लिहिली जाते. मग P/Q म्हणजेच सर्व परिमेय संख्या अंश, काय अंश आणि छेद या स्वरूपात लिहितात. पहा, सर्व परिमेय संख्या अंश आणि छेद या स्वरूपात लिहिता येत असतात. हे फायनल आहे. आणखी आपण पाहिलं होतं हा Q शून्य नसतो, छेद काय नसतो? शून्य नसतो. हे पाहिलं. आज आपण सुरू करतोय परिमेय संख्येचे दशांश रूप, डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स. पहा, एक कोणती संख्या घ्या. समजा पहिलं आपण उदाहरण घेतलं. पहा, 3/2 ही परिमेय संख्या आहे का? यस, दिस इज रॅशनल नंबर. कशामुळे रॅशनल नंबर मानतायत? कशामुळे परिमेय संख्या मानतात? कारण अंश आहे, छेद आहे, म्हणून ही कोणती संख्या आहे? परिमेय संख्या आहे. परत छेद काय नाहीये? शून्य नाही. आता दशांश रूप लिहायचंय. दशांश रूप लिहायचंय म्हणजे 3 न भाग द्या. 3 × 3 भाग द्या. आला 1, बाहेरून 0 घेतला, मग 10 झाले आणि मग 2×5 = 10. ह्याचं दशांश रूप काय आलं? पहा, या परिमेय संख्येचं दशांश रूप काय आलं? 1.5. 1.5. पहा, नेक्स्ट दुसरंही आपण एक एक्झाम्पल घेऊ. परिमेय संख्येचं दशांश रूप आपल्याला पाहायचंय. 11 काय आलं? 4. आता यांचा भागाकार करा बरं. 11ला 4 न भाग द्या. 4 × 4 = 4. 4 × 2 = 8. 4 × 2 = 8. किती उरले रे? 3 उरले. मग 3 उरले तर 0 बाहेरून 0 घेतला की काय दिलं? दशांश दिला. परत 4 × 7 = 28. परत किती उरले रे? 2 उरले. 2 उरले, बाहेरून 0 घेतला आणि 4 × 25 म्हणजेच पहा 11/4 ह्याचं दशांश रूप आलं 2.75. आलंय का बघा? हे आलंय. पहा, त्याच्यानंतर आपण तिसरा क्वेश्चन घेतोय. पहा, तिसरा क्वेश्चन आहे. पहा, 15ला 8 न भाग द्या. 15ला किती न भाग द्या? 8 न भाग द्या. आणि हा भागाकार 1.8, 7 आणि 5 असा येणार आहे. भागाकार तुम्हाला येतोय? भागाकार मी करून देण्याची काही गरज नाहीये, कारण भागाकार ही कन्सेप्ट तुम्हाला प्रत्येकाला येते, 8वीला आलाय. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर आता हे उदाहरण पाहिले. त्याच्यानंतर आपण आणखी एक उदाहरण पाहू या ठिकाणी. समजा चौथं उदाहरण घेतलं दशांश रूपाचं. काय घेतोय पहा, 10/3. 10ला कितीला भाग द्यायचा आहे? 3 न. 10ला 3 न भाग द्यायचा बेटांनो. बघा कसा भाग येईल. भागाकार तुम्हाला करायचा आहे. हे परिमेय संख्या आहे, अंश आहे, छेद आहे. आपल्याला ह्याचं डेसिमल रूप काढायचं आहे. 3 × 1 = 3. 3 × 3 = 9.
परत उरलं किती? एकच. बाहेरून शून्य गेलं, 3 त्रिक 9, परत 1 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, असं कुठपर्यंत जाणार आहे? तर हा भागाकार स्टॉप होणार नाहीये. हा भागाकार स्टॉप होणार नाही, हे दशांश रूप स्टॉप होणार नाहीये. आणि मग हा 3चं रिपिटेशन आहे. 3चं काय? रिपिटेशन. म्हणजेच ह्यालाच असं लिहितो, कोणता? 3 हा एक अंक पुन्हा पुन्हा येतोय, म्हणून एकदाच लिहून त्याच्या डोक्यावर टिंब द्यायचं. आणि ग्रुप असेल तर आडवी रेष, त्याला बार म्हणतात, ते जायचं. मग पुन्हा पुन्हा येतंय म्हणजे 3 हा आवर्ती आहे. कोणता नंबर आहे? 3 हा रिपीट येतोय. आणि एखादा नंबर बेट्यांनो रिपीट येत असेल तर त्याला म्हटलं जातं आवर्ती. काय म्हटलं जातं? त्याला आवर्ती असं म्हणतात, हे लक्षात ठेवा. आणखी दुसरं उदाहरण घेऊ. 5 नंबरचं उदाहरण आपल्याला घ्यायचंय. पहा, 17 भागिले 6 भागाकार करा. भागाकार जर केला तर तो भागाकार येणारे काय येणारे? 2.8333 कुठपर्यंत? 3 हा कधीही स्टॉप होणार नाहीये. म्हणजेच हे दशांश रूप काय झालं? आवर्ती झालं. थांबलंय का? नाही. मग हे परत कसं लिहिलं जातं? हे असं लिहावं लागल. पहा, रिपिटेशन ग्रुपचं आहे का एका डिजिटचं आहे? एका डिजिटचं रिपिटेशन आहे. कोणता रिपीट होतोय? 3. म्हणून डोक्यावर टिंब द्या, नाहीतर आडवी रेष ओढू शकतात. त्याच्यानंतर पहा, क्वेश्चन आपण 6वं एक्झाम्पल घेऊ. पहा, 56/3. 56/3 हा भागाकार केला तर असा येणारे 666 किती टाइम्स आहे? इन्फिनाइट टाइम्स आहे, स्टॉप होणार नाहीये. मग आपण सांगितलेल्या पद्धतीने 18 लिहायचं आहे. पहा, आणि कोणता रिपीट होतोय? हा रिपीट होतोय. आणि जर असं होत असेल तर त्याला म्हटलं जातं आवर्ती दशांश रूप. कोणतं रूप? आवर्ती दशांश रूप असं म्हटलं जातं. पहा, ह्याला आवर्ती दशांश रूप असं म्हटलं जातं. आणि आवर्ती आहे. पहा, हे आवर्ती आहे का? नाहीये. हा संपलाय. म्हणजे हे डेसिमल जे रूप आहे, पहा, हे जे डेसिमल रूप आहे हे ह्यांना म्हटलं जातं खंडित दशांश रूप. कोणतं? संपलंय, स्टॉप झालंय, म्हणून ह्यांना म्हटलं जातं खंडित दशांश रूप. कोणतं? खंडित दशांश रूप. आणि बेट्यांनो एक लक्षात ठेवा, यांना म्हटलं जातं अखंडित दशांश रूप. कोणतं? अखंडित दशांश रूप. पहा, हे खंडित दशांश रूप आहे. दशांश रूप कसं आहे? खंडित दशांश रूप. खंडित आहे. आणि हे दशांश रूप कसं आहे? अखंडित दशांश रूप आहे. परत अखंडित असून स्टॉप होत नाहीये. अखंडित असून कोणता? एखादा गट किंवा एखादा डिजिट रिपीट होतोय, म्हणून त्याला म्हटलं जातं आवर्ती. हे आपल्याला नंतर पाहायचंय. एक लक्षात घ्या की सर्व परिमेय संख्या अंश आणि छेद स्वरूपात लिहिता येतात. फायनल क्लिअर. त्याच्यानंतर छेद परिमेय संख्येच्या अंशाला छेदाने भागल्यानंतर त्या संख्येचे कोणतं रूप मिळतंय? दशांश रूप. अंशाला पा अंशाला कुणी भागलंय? छेदाने भागलं तर दशांश रूप मिळतंय. नेक्स्ट, प्रत्येक परिमेय संख्या कोणत्या स्वरूपात असते? पहा, प्रत्येक परिमेय संख्या एकतर खंडित दशांश रूप असते किंवा अखंडित आवर्ती दशांश रूपात लिहिता येते. हे खंडित दशांश रूप झालं. क्लिअर. नेक्स्ट, हे खंडित झालं आणि अखंडित काय? आवर्ती दशांश रूप. आवर्ती दशांश रूप का म्हणतात रे? जर एखाद्या गटाचं एखाद्या डिजिटचं रिपिटेशन होत असेल, रिपिटेशन किती वेळेस? अनंत वेळेस, तर त्याला म्हणतात आवर्ती. आणि मग हा भागाकार किंवा हे दशांश रूप स्टॉप होणार नाही. कधी स्टॉप होणार नाही बेटा, लक्षात ठेवायचं. हे कधी स्टॉप होणार नाही. आणि जर हे स्टॉप नसेल होत तर त्याला काय म्हणतात? अखंडित.
स्टॉप होत नाही म्हणून अखंडित, पण स्टॉप न होता एखादा डिजिट रिपीट येतोय आणि म्हणून त्याला काय म्हणतात, आवर्ती. मग इथपर्यंत तुमचं क्लिअर झालं असेल. ओके, एकदा व्यवस्थित पाहून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय पाहिजे, खंडित दशांश रूप नेमकं कशाला म्हणतात, त्यालाच टर्मिनेटिंग दशांश रूप म्हणतात. काय म्हटलं जातं, टर्मिनेटिंग दशांश रूप. पहा, खंडितलाच काय म्हणतात, टर्मिनेटिंग दशांश रूप. पहा, खंडित म्हणजे काय आणि अखंडित म्हणजे काय हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सुरुवातीला बघा, आता खंडित दशांश रूप पहा अशा पद्धतीने 1.5378 स्टॉप झालंय, त्याला खंडित म्हणतात. पहा, हे पहिलं एक्झाम्पल खंडितचं. दुसरं एक्झाम्पल घेतोय, पहा 2.75 ओके स्टॉप झालंय, याला खंडित दशांश रूप म्हणतात. तिसरं एक्झाम्पल पहा, असं घेतलंय 0.193461 पहा, हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, खंडितचं. किंवा आणखी एखादं एक्झाम्पल आपण घेऊ, काय घेतलंय 3.25689 पहा, ह्याला खंडित म्हणतात. हे दशांश रूप कोणतं आहे, खंडित. पण पहा, हे खंडित दशांश रूप झालं, हे सगळे खंडित झाले, स्टॉप आहेत, हे स्टॉप आहेत. मग खंडितचं रूपांतर मला अखंडित मध्ये करता येणार आहे का, यस करता येतं. ते कसं, हे खंडित असेल, स्टॉप आहे भाग दशांश रूप, पण जर ह्याचं रूपांतर मला कशात, अखंडित मध्ये करायचं असेल तर फक्त शून्य लिहिला, तर शून्य किती वेळेस असू शकतो रे, इन्फिनाइट टाइप. दशांश नंतर 0 दिला, खंडित रूपांतर अखंडित मध्ये आपण करू शकतो. आणि ह्यालाच म्हणतात टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. कोणतं, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजे खंडित दशांश रूप. कोणत्याही परिमेय संख्येचं दशांश रूप बेटांनो, कोणत्याही परिमेय संख्येचं दशांश रूप एक तर खंडित असतं. कसं असतं, दशांश रूप एक तर खंडित असतं आणि खंडित नसलं तर दशांश रूप असतं अखंडित. दशांश रूपचे दोन प्रकार, एक तर खंडित आणि खंडित नसलं बेटांनो तर ते अखंडित. ओके, क्लिअर, हे डोक्यात फायनल करायचंय. एक तर दशांश रूप असतं खंडित, नाहीतर अखंडित. आता हे दशांश रूप जे आपण दाखवलेत हे सगळे कोणते आहेत, ह्या ठिकाणी खंडित दशांश रूप आहेत. दशांश रूप हे सगळे कोणते आहेत, खंडित आहेत, एक लक्षात ठेवा. आता खंडित झालं, मग आता खंडित दशांश रूप झालं, त्याच्यानंतर अखंडित म्हणजेच काय रे, पहा हे दशांश रूप आहे काय, 3.566666 रिपिटेशन किती आहे, इन्फिनाइट. आणि मग हे कसं आहे, 6 हा आवर्ती आहे, 6 कसा आहे, आवर्ती आहे. आणि मग ह्यालाच कसं लिहितात, तर ह्याला लिहिलं जातं काय, हे 3.56च्या डोक्यावर टिंब, 6च्या डोक्यावर काय करायचं, टिंब द्यायचं. किंवा एक पुढचं एक्झाम्पल घेऊ तर आपण काय घेतलंय, पहा 2.2567 ह्याच्यामध्ये पहा बरं, स्टॉप होत नाहीये, पण स्टॉप होत नाहीये पण रिपीटेशन होणारा एकच अंक नाहीये, ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे बघा, रिपीटेशन होणार पहा ह्या ठिकाणी 567 आणि असं असेल तर हे लिहिलं जातं 2.25 काय 67. रिपीटेशन असणारे डिजिट कोणते आहेत, 567 आणि रिपीटेशन असणारे ते डिजिट आहेत बेटांनो. म्हणून मुलांनो या ठिकाणी त्याला आवर्ती आहे. आणि मग हे दशांश रूप कोणतं आहे, हे दशांश रूप आहे अखंडित, स्टॉप होत नाहीयेत, म्हणून हे दशांश रूप कोणते आहेत, अखंडित दशांश रूप आहेत. आता
म्हणजे तुमच्या लक्षात आलं, परिमेय संख्या एक तर खंडित असतात नाहीतर अखंडित असतात. परिमेय संख्या एक तर खंडित असतात नाहीतर दशांश रूप कसं असतं, अखंडित. पण आणखी अखंडितचं आणखी एक प्रकार पडतो. पहा, आपल्याला अपरिमेय संख्या शिकायचंय. अखंडित दशांश रूप काय असतं, एक तर खंडित नाही तर अखंडित. मग अखंडित दशांश रूप आहे. अखंडित दशांश रूप आहे, त्याचे परत 2 पार्ट पडतात. अखंडीचे किती पार्ट पडतात, 2 पार्ट पडतात. तू म्हणता ना कोणते, तर पहिला आहे काय, अखंड आवर्ती. कोणतं, अखंड आवर्ती. अखंड आवर्ती. आणि पहिला आहे अखंड आवर्ती आणि दुसरा आहे काय, अखंड अनावर्ती. मग परत गोंधळाला, आवर्ती आणि अनावर्ती म्हणजेच काय. ही तर आवर्ती म्हणजे आपण शिकलो, एखाद्या डिजिटचं रिपीटेशन किती वेळा, अनंत वेळा. किंवा एखाद्या ग्रुपचं रिपीटेशन किती वेळा बेट्यांनो, अनंत वेळा. मग आता ह्याचं एखादं उदाहरण आपण घेऊ. ह्याचं उदाहरण आपण घेतलं 1.3333. हे आहे कशाचं रे, अखंड आवर्ती. हे आहे अखंड आवर्ती. हे काय आहे, अखंड आवर्ती आहे. अखंड आवर्ती आहे. पण आपल्याला शिकायचंय अपरिमेय संख्या, इरॅशनल नंबर्स. इरॅशनल नंबर शिकायचंय आणि इरॅशनल नंबर मध्ये त्या ठिकाणी अखंड आवर्ती दशांश रूप असत नाही. इरॅशनल नंबर मध्ये हे अशा पद्धतीने दशांश रूप असू शकत नाही. मग ते दशांश रूप कसं असतं, तर आपल्याला ते शिकायचंय. ते दशांश रूप नेमकं असतं कसं, तर अखंड आवर्ती दशांश रूप नसतं तर नेमकं कसं असतं ते आपण शिकणार आहेत. पहा, 2चं स्क्वेअर रूट काढता येणार का, कधीच नाही. स्क्वेअर रूट ऑफ 2 फाइंड होऊ शकत नाही. ह्याचं दशांश रूप जर काढलं, कारण 2 इज अ नॉट परफेक्ट स्क्वेअर नंबर. 2 इज अ नॉट परफेक्ट स्क्वेअर नंबर, लक्षात ठेवा. 2 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाहीये. मग 2चं वर्गमूळ घेतलं तर ते काय येणार आहे, 1.4 1.142135624 आणि इन्फिनाइट वेळा असेल. पण एखाद्याही डिजिटचं रिपीटेशन नाहीये, किंवा एखादा ग्रुपचं रिपीटेशन नाहीये, आहे का, नाही. किंवा इथं स्क्वेअर रूट ऑफ 3चं जर ह्या ठिकाणी स्क्वेअर रूट घेतलं तर ते काय येणार आहे, 1.7320500807 अशा पद्धतीने. म्हणजे पहा, ह्याच्यामध्ये अखंडित आहे, दशांश रूप आहे अखंडित आहे. दशांश रूप कसं आहे, अखंडित आहे. पण आवर्ती आहे का, नाहीये. हे आवर्ती नाहीये, दशांश रूप आवर्ती नाही. दशांश रूप पहा अखंड आहे. कसं आहे, अखंडित आहे. पण अखंडित आहे पण काय नाही बेटांनो, आवर्ती नाही. आवर्ती नाही. आवर्ती नाही म्हणजे डिजिटचं रिपीटेशन नाही. आणि मग असे जे नंबर असतात किंवा असं जे दशांश रूप असतं, दिस इज कॉल्ड ॲज इरॅशनल नंबर, अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे काय, ज्या संख्येचे दशांश रूप कसं असतं, अखंड असतं, परंतु काय नसतं, आवर्ती नसतं, त्यालाच अपरिमेय संख्या म्हणतात. मग उदाहरण काय, स्क्वेअर रूट ऑफ 2, स्क्वेअर रूट ऑफ 3, स्क्वेअर रूट ऑफ 5, यांचं स्क्वेअर रूट ऑफ 7,
दीज आर द इरॅशनल नंबर. मग तू म्हणतात ह्या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ 4 इरॅशनल नंबर आहे का रॅशनल नंबर आहे? हे परिमेय संख्या आहे, कारण 4चं स्क्वेअर रूट किती आहे? 2, आणि 2 इज अ रॅशनल नंबर. 2 ही परिमेय संख्या आहे. कळतंय थोडं? जरा बघून घ्या, लक्षात घ्या. जिथं समजत असेल तर यस म्हणा. चला कमेंटमध्ये व्यवस्थित समजलं असेल तर यस म्हणा. चला यस म्हणा पटपट. यस तुमचं कमेंट आवश्यक आहे, कारण आपण आज लेक्चर घेतोय, ह्याच्यानंतर त्याच्यावरची MCQ घेणार आहेत. हे समजलं तर MCQ सोडवायला सोपे जातात. हे जर कळलं तर MCQ आपल्याला सोडवता येणार आहेत. हे परत तितकंच गोष्टी आहे. आता पुढचं टॉपिक आहे काय? संख्या रेषेवर परिमेय संख्या दर्शवणे. संख्या रेषा आहे, तिच्यावर परिमेय संख्या दर्शवायची. समजा या ठिकाणी अशा पद्धतीने ही आपण काय काढली? ही काढली. ही संख्या रेषा. हे 1 युनिट अंतर असते. अंतर किती असतं? 1 युनिट असतं. हे अंतर सगळं सेम आहे. हे अंतर सगळं सेम आहे. या ठिकाणी आपण 0 घेतलं. इथं 1 2 3 4 5 कुठपर्यंत काय असेल. आणि 0च्या लेफ्ट साईडला -1 -2 -3 -4 -5 दीज आर द रॅशनल नंबर. हे सगळे परिमेय संख्या आहेत. आणि प्रत्येक परिमेय संख्या कशावर दाखवता येते? संख्या रेषेवर दाखवता येते. कोणती परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवताच येते. तू म्हणतात मग पहा ही परिमेय संख्या आहे. 1/2 कुठं आहे? 3/2 कुठं आहे? किंवा -3/2 कुठं आहे? ह्या परिमेय संख्या आहेत कुठं? सांगा. दाखवता येते तर कुठे आहे मग सांगा. संख्या रेषेवर ह्या कुठं दाखवायच्या? मग हे जर ओळखायचं असेल तर डिनॉमिनेटर बघा सगळ्यांचा काय आहे? सेम. सेम म्हणजे किती आहे? इथं 2 आहे, इथं 2. आणि डिनॉमिनेटर जर 2 असेल तर प्रत्येक युनिटचे 2 पार्ट करायचे. प्रत्येक युनिटचे किती पार्ट करायचे? 2. हे 1 युनिट अंतर आहे. हे 1 हे युनिट. आणि प्रत्येक युनिटचे किती पार्ट करायचे? 2. आणि 2 कसे? इथून हे अंतर आहे, ह्याचे 2 भाग करायचे. प्रत्येक युनिटचे किती भाग करायचे? 2 भाग करायचे. प्रत्येक युनिटचे 2 भाग करतोय. इथं प्रत्येक युनिटचे 2 भाग आपल्याला करायचे. एक लक्षात घ्या, प्रत्येक युनिटचे आपण 2 भाग करतो. हे 1 झालं. 0 इथं. हे प्रत्येक युनिटचे 2 पार्ट केलेत आपण. प्रत्येक युनिटचे किती पार्ट केलेत? संख्या रेषेवर बघा प्रत्येक युनिटचे 2 पार्ट केलेत. आणि आता हे तुम्हाला रेग्युलर अभ्यासक्रमामध्ये सुद्धा फायदेशीर होणार आहे. का? इथं काय असतं? इथं संख्या इथं असतं 0/2. 0/2. इथं 1/2. काय रे? 1/2. आणि इथं काय असेल? 2/2. 2/2 म्हणजेच काय रे? भाग दिल्यावर किती आलं? 1. आहे का 1? क्लिअर. मला संख्या रेषेवर कोणत्या संख्या दर्शवायचं? 1/2 दाखवायचं. 1/2 इथं झालं. 3/2 कुठे येईल बोला? 3/2 इथं 2/2 इथं 3/2 इथं काय आलं नंबर? 3/2. इथं कोणता नंबर आला? 3/2. नेक्स्ट मला -3/2 दाखवायचा आहे. मग इथं काय आला? 0/2 इथं 1/2 2/2 नंतर इथं काय आला सांगा? -3/2. ह्या ठिकाणी विचारलं इथं काय आहे? 2. इथं विचारलं तर काय येईल सांगा बरं? काय? -5/2. असे नंबर आपल्या संख्या रेषेवर लिहिता येतात. त्याच्यानंतर इथं असं जर सांगितलं, काय सांगितलं? 2/3 किंवा 5/3 7/3 हे नंबर संख्या रेषेवर कुठं आहेत? तर कुठं आहेत? तर या ठिकाणी हे 1 युनिट अंतर असतं. हे अंतर किती आहे? 1 युनिट. हे बघा हे 1 युनिट अंतर आपण मानलं. हे किती अंतर मानलं? 1 युनिट. आणि मग 1 युनिट हे डिस्टन्स जर 1 युनिट मानलं तर बघा काय होत आहे. इथं 0 इथं 1 इथं 2 3 4 5 या ठिकाणी -1 -2 -3 -4. आणि मग आता आपल्याला ह्या ठिकाणी हे नंबर संख्या रेषेवर शो करायचे. मग डिनॉमिनेटर किती आहे रे? 3 आहे. एका युनिटचे 3 पार्ट करायचे. 0 पासून 1 किती पार्ट करायचे?
3 पण तिन्ही पार्ट कसे इक्वल पार्ट करायचे, तिन्ही कसे पार्ट करायचे इक्वल. हे झाला एक पार्ट 2, इथं परत झाले ह्याचे 2 इक्वल पार्ट करायचे, सेम पार्ट करायचे. लक्षात ठेवा पार्ट कसे करायचे सेम. आणि बघा मग सेम पार्ट करायचे असतील तर आता सेम तसंच इकडे 1 2 एका युनिटचे सेम 2 पार्ट करणं म्हणजेच त्या ठिकाणी हे नंबर आपण रेशो. मग आता पहा ह्याचे पहिला नंबर कोणता 2/3. इथं काय आहे 0च्या ठिकाणी 0/3, इथं 1/3 आणि इथं काय येईल सांगा 2/3, इथं 3/3, इथं काय येईल सांगा या ठिकाणी परत इथं काय येईल या ठिकाणी बघा या ठिकाणी येईल इथं 3/3, इथं 4/3. अशा पद्धतीने संख्या रेषेवर तुम्ही नंबर शो करू शकतात. ह्याचे नंतर पाहू ह्या गोष्टी. संख्या रेषेवर आणखी तुम्हाला नंबर शो करता येणार आहेत. आता परिमेय संख्यामधील क्रमसंबंध त्यालाच लहान मोठेपणा मानतात. तुम्ही शिकलात तुमच्या रेग्युलरच्या बुकमध्ये शिकलाय तुम्ही कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर कंपॅरिझन करण्यासाठी आपल्याला 3 नियम आपण पाहिले. पहा कोणते कंपॅरिझन करण्यासाठी आपल्याला 3 नियम पाहिजेत. एकदा पहा वाचून घ्या. कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबरचं कंपॅरिझन करण्यासाठी पहा हे 2 संख्या आहेत a/b. पहिली संख्या कोणती a/b व दुसरी c/d. या परिमेय संख्या आहेत. या धन परिमेय संख्या आहेत. कोणत्या परिमेय संख्या या परिमेय संख्या आहेत. परिमेय संख्या आहेत. जर ह्या परिमेय संख्या असतील तर पहिला रूल काय सांगतो, पहिला रूल सांगतो तिरकस गुणाकार a गुणिले d. पहिला रूल काय सांगतो या ठिकाणी हे 2-3 रूल आपल्याला शिकायचेत. 2-3 रूल आपल्याला शिकायचेत. a गुणिले d पहिला गुणाकार मोठा आहे कुणापेक्षा ह्या दुसऱ्या गुणाकारापेक्षा. ह्या दोघाचा गुणाकार मोठा आहे कुणापेक्षा ह्यांच्यापेक्षा. पहिला गुणाकार मोठा असेल तर बघा इथं जर a गुणिले d म्हणजे पहिला गुणाकार मोठा आहे दुसऱ्या गुणाकारापेक्षा तर बेटांनो तर ह्या ठिकाणी पहिला नंबर मोठा असतो म्हणजे a/b इज ग्रेटर दॅन c/d. पहिला नियम. सर उदाहरण कसं, तर उदाहरण बघा एक उदाहरण घेतोय या ठिकाणी. उदाहरण 5/3 आणि इथं 5/3 आणि 11/10 ह्याच्यापैकी मोठा नंबर कोणता आहे. तर हे 2 नंबर आहेत. मोठा नंबर कोणता आहे तर ह्यांचा गुणाकार करा 5 × काय 10 इज इक्वल टू किती आलं 50. त्यानंतर ह्यांचा गुणाकार करा 3 × 11 किती आला 33. आणि मग कोणता गुणाकार मोठा आहे पहिला का दुसरा. बोला कोणता गुणाकार मोठा आहे. पहिला गुणाकार मोठा आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी 5/3 हा नंबर मोठा आहे कुणापेक्षा. आता 5वीला शिकला तुम्ही पण ही फक्त रिव्हिजन आहे. आपल्याला उदाहरणात ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्यात बेटा. सगळं शिकणार आहेत. अतिशय परफेक्ट सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहेत. आपलं जे ॲप आहे त्या ॲपमध्ये सुद्धा या सगळ्यावर लेक्चर असतील. प्रत्येक टॉपिकवर भरपूर प्रश्न सोडवायला दिलेले आहेत तुम्हाला. प्रत्येक टॉपिकवर तवले पाटील एज्युकेशन नावाचं ॲप सापडेल प्ले स्टोअरला जाऊन. तिथं तुम्हाला त्याचा शोध घेता येईल. प्रश्नपत्रिका सापडतील, कन्सेप्ट सापडतील. हे झालं. त्याच्यानंतर दुसरा नियम काय सांगतो a गुणिले d. ह्या ठिकाणी जर कोणता गुणाकार मोठा आहे पहिला का दुसरा. दुसरा गुणाकार मोठा असेल तर दुसरी परिमेय संख्या मोठी म्हणजे या ठिकाणी ही संख्या काय झाली मोठी. ह्याचं उदाहरण जर पाहायचं झालं तर ह्याचं उदाहरण आपण 4/7 आणि इथं 5/2 ह्याच्यापैकी मोठं कोणता नंबर आहे. which is the rational number is greater. First क्रॉस मल्टिप्लिकेशन यांचा गुणाकार 4 × 2 इज इक्वल टू 8 आणि 7 × 5
इज इक्वल टू 35. कोणता नंबर मोठा आहे, पहिला का दुसरा? सेकंड मल्टिप्लिकेशन इज ग्रेटर दॅन फर्स्ट. देन कोणता नंबर मोठा असेल? देन सेकंड रॅशनल नंबर इज ग्रेटर दॅन फर्स्ट. तिसरा नियम पहा, इफ म्हणजे जर ए मल्टिप्लाय बाय डी, पहिला गुणाकार आणि दुसरा गुणाकार दोन्ही गुणाकार इक्वल आहेत, तर हे दोन्ही नंबर सुद्धा इक्वलच असतील, हे लक्षात घ्या. मग कसं काय? एक उदाहरण पहा. या ठिकाणी उदाहरण आहे 5/7 हे एक रॅशनल नंबर. दुसरा आहे 10/14. ह्याच्यामध्ये मोठा कोणता आणि छोटा कोणता? तर गुणाकार बघा, हा गुणाकार करायचा पहिल्यांदा. 5 × 14 14×5 70 आणि इथं बघा 7 × 10 इज इक्वल टू किती आलं? 70. दोन्ही गुणाकार सारखे आहेत, म्हणजे दिस टू नंबर्स आर इक्वल नंबर्स. आणि ह्या नियमाचाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर वास्तव संख्या, ह्या प्रकरणाचा शेवटचा टॉपिक आहे वास्तव संख्या, रियल नंबर्स. रियल नंबर्स कशाला म्हणतात बेटांनो? रियल नंबर कशाला म्हणतात? तर पहा, रियल नंबर कशाला म्हणतात? आपण अगोदर शिकलोत कोणत्या संख्या? परिमेय संख्या. कोणत्या संख्या शिकलोत? परिमेय संख्या शिकलोत. त्याच्यानंतर दुसऱ्या शिकलोत कोणत्या? अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. परिमेय संख्या एकदा, त्याच्यानंतर अपरिमेय संख्या, आणि दोन्ही संख्या एकत्रित म्हणजे सगळ्या परिमेय संख्या आणि सगळ्या अपरिमेय संख्या ह्या सगळं मिळून कोणत्या संख्या तयार होतात? वास्तव संख्या. म्हणजे विश्वातल्या ज्या संख्या तुम्हाला दिसतात ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला लिहिता येतात वास्तव संख्यामध्ये. आता ह्याच्यावर MCQ आपल्याला पाहिजेत. तर आज आपण या ठिकाणी जे गोष्टी पाहिल्यात रिपीट त्या गोष्टी पाहून घ्या, आणि अडचण असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्यावर तुमचं अडचण आपण सोल्युशन करणार आहेत. त्याच्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये ज्या प्रकरणावर भरपूर MCQ घेणार आहोत, वेगवेगळ्या प्रकारचे असतील, आणि सगळे लेक्चर तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील कुठे यूट्यूबला. आणि हे आणखी ह्याच्यापेक्षा चांगले लेक्चर वगैरे तुम्हाला आपल्या तौले पाटील एज्युकेशन नावाचं जे ॲप आहे, प्ले स्टोअरला ॲप आहे, तौले पाटील एज्युकेशन नावाचं जे ॲप आहे, त्या ॲपवर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. तिथं एक्स्ट्रा क्वेश्चन पेपर मिळतील, त्याचं सोल्युशन मिळतील, त्या ठिकाणी क्वेश्चन पेपरच्या PDF मिळतील. तर आपण आज इथंच थांबू. सर्वांना बाय.